नंदुरबारच्या सोनार गल्ली परिसरातील मुख्य रस्ता खड्डेमय झाल्यानं नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह महत्त्वाच्या ठिकाणी जाणारा हा मार्ग दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे। ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे। निवडणुकीमध्ये दिलेली दर्जेदार रस्त्यांची आश्वासनं कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जातो। नंदुरबार शहरातील रस्त्यांची अत्यंत अशी दुरवस्था झाली आहे। आपण पाहू शकता शहरातील मुख्य रस्ता हा असलेला सोनार खुंट ते जलका बाजार या परिसरातील हा रस्ता आहे। या रस्त्यावरची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे। मोठमोठे खड्डे पडले आहेत। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये साचलेले पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न येऊन अनेक वाहनधारकांचे अपघात देखील या रस्त्यात होत आहे। अनेक वाहनधारकांना इजा देखील पोहोचली आहे। तरी देखील पालिका प्रशासन असतील, रस्ते विभाग असतील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या। नंदुरबार शहरात दर्जेदार असे रस्ते तयार करण्यात येईल अशी घोषणा देखील करण्यात आली होती। मात्र आता पावसाळा सुरू आहे तरी देखील रस्त्यांची डागडुजी सुद्धा केली गेलेली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र हे अत्यंत बिकट अशी परिस्थिती झालेल्या रस्त्याची डागडुजी केव्हा केली जाईल असेच प्रश्न आता स्थानिक उपस्थित करत आहेत। याच रस्त्यावरनं जिल्हाधिकारी कार्यालय असतील, पोलीस अधीक्षक कार्यालय असतील, वाहतूक विभागाचे कार्यालय असतील, हे देखील गाठण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात जिल्हावासी करत आहेत। तरी देखील या प्रमुख रस्त्याची जर डागडुजी सुद्धा केली जात नसेल तर पालिका प्रशासन करत काय आहे असाच संतप्त प्रश्न आता या परिसरातील व्यापारी वर्ग आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।